यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क अर्थात YIN यन फॉर चेंज या विशेष कार्यक्रमात मी स्वप्नील बापट आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये आपण आहोत। इथल्या तरुणाईशी आपण बोलणार आहोत। त्यांच्या मनात नेमकं काय आहे, बदल घडवण्याच्या दृष्टीनं ते नेमका काय विचार करतायत, त्यांचं योगदान काय स्वरूपाचं असू शकतं, असायला हवं, त्यांना नेमकं काय वाटतंय, त्यांच्या शब्दात त्यांच्याच विचारात आपण हे जाणून घेणार आहोत आणि प्रयत्न करणार आहोत की त्यांच्या मनात नेमकं काय आहे, ते काय विचार करतायत, काय सांगशील नेमकं, किस प्रकार का बदलाव लाना चाहते हो? जनरली मैं यूथ इनिशिएटिव से चालू करना चाहूँगा कि जैसे कि सिंपल कोई मिशन है, जैसे कि स्वच्छ भारत नाम का जो मिशन है, उसमें अगर हम यूथ खुद इनिशिएटिव ले और खुद कुछ करें, एक स्टेप अगर हम आगे बढ़े तो उस हमारे साथ साथ और भी लोग आगे बढ़ेंगे। सिंपल सी चीज़ है, घर पे जो हम करते हैं या कॉलेज में जो हम करते हैं, तो जो गार्बेजेस दूसरे भी थ्रो करें या खुद भी करें तो वो प्लीज़ यूज़ डस्टबिन। अगर ये इनिशिएटिव हम खुद से चालू करेंगे देन वी कैन इम्प्रूव द होल सोसाइटी और यूथ। सो यूथ इनिशिएटिव इज़ मस्ट फॉर एनीथिंग। तुला पडतं यूथ इनिशिएटिव्ह इज मस्ट? हो, नक्कीच पटतंय आणि तो जे बोलला ते अगदीच बरोबर आहे। कुठलाही बदल आणायचा असेल तर तो स्वतःपासूनच चालू होतो आणि गरजेचं नाही की एकदम मोठ्या लेवलवरती मोठा प्रोग्राम सगळा प्लॅन करून चालू करण्याचं गरजेचं आहे। छोट्या छोट्या गोष्टीतून केलं तेव्हाच कुठे सुरुवात होते आणि एकदा सुरुवात झाली लोकांना नक्कीच जाणीव होते आणि ते एक मोठ्या लेवलवर आपोआपच पोचतं। छोट्या छोट्या गोष्टीतनं सुरुवात करायला हवी असं त्याचं म्हणणं आहे। आपण आणखी काही तरुणांशी बोलू, त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय नेमकं झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं, कुठल्या छोट्या गोष्टीतला बदल हा मोठे बदल घडवू शकतो असं वाटतं आणि तुम्ही स्वतः त्यात काय कॉन्ट्रीब्यूट करणार? की लाईक कचरा स्वतःचं त्यात कॉन्ट्रीब्युशन की लाईक यूज दॅट डस्टबिन टू थ्रो अ रॅपर. आय स्टार्ट इट फ्रॉम माय सेल्फ. Like, come on, there is a garbage lying down there. I'll just pick it up and throw it rather than depending on the workers who have been employed for us. तुला काय वाटतं नेमकं? अगदी बरोबर आहे. म्हणजे गार्बेज म्हणजे कुठल्याच गोष्टीत आता यूथ म्हणजे जास्तीत जास्त तर यूथच आहे इंडियामध्ये, तर त्यांनीच सुरुवात करायला पाहिजे काम. सो वाईल्ड लाईफसाठी पण काहीतरी त्यांनी करावं असं मला वाटतं आणि त्याच्यासाठी स्टे डॉग्स वगैरे असतात तर त्यांच्यामुळे डिझीजेस वगैरे फैलतात खूप. सो दे शुड थिंक अबाउट दॅट ऑल्सो आणि त्यांना रेस्क्यू करून वी कॅन इन्क्रीज द वाईल्ड लाईफ, म्हणजे आपण ॲनिमल्सला प्रिझर्व करू शकतो, ह्याच्याकडे पण त्यांनी बघायला पाहिजे असं मला वाटतं. खूप वेगळा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की पाळीव प्राणी आणि रस्त्यावरचे प्राणी यांच्यातला फरक समजून घेऊन आत्ता ज्या पद्धतीची रोगराई अशा अनेक गोष्टींमुळे पसरते ती थांबवण्यासाठी काही प्रयत्न करता येणं शक्य आहे का असं तिचं म्हणणं आहे. तू काय सांगशील नेमकं, किस प्रकार का बदलाव लाना चाहोगे और आपका कॉन्ट्रीब्यूशन क्या होगा? माझ्या मते आजकाल आपण नाही का गरीब खेडेगाव म्हणा, आपण तिकडे लक्ष देत नाही आहे. तिकडची मुलं काय करतात आज, त्यांच्याकडे आपलं खूप कमी प्रमाणात लक्ष आहे. आजकाल आपण हॉटेलमध्ये जातो तिथं पाहतो आपण की तिथं एक मोठं बोर्ड लावलेलं असतं की इथं बालकामगार काम करत नाही, पण तरीसुद्धा आपल्याला दिसत आहे की नाही इथं बालकामगार काम करत आहे. असं का, असं आपल्याच देशामध्ये का होतं? हा बदलाव घडवून आणणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी आपण त्यांना लहान मुलांना तिथं कामाला न ठेवता आईवडिलांनी त्यांना शाळेमध्ये घालावे, त्यांच्या एज्युकेशनवर थोडाफार खर्च करावा. त्यासाठी बाकीच्या पब्लिकची सुद्धा त्यांनी थोडीफार हेल्प घ्यावी आणि या गोष्टींवर आपल्या देशामधले जे नेते वगैरे आहेत त्यांनी खूप लक्ष द्यायला पाहिजे असं मी बोलू इच्छितो. बाल कामगारांचा मुद्दा त्याला महत्त्वाचा वाटतोय, आप क्या कहो? See, what I think is that child discrimination is one of the important enemies of the Indian society. See, basically, we see child workers everywhere at the construction sites, in kitchens, in restaurants, and basically they are not for that. We need, they are the future youth of the Indian country, and what child youth is a result of is women discrimination, the gender discrimination in India. Gender discrimination, we know the gender ratio in India is quite less, ठीक है, मोदी सर के आने के बाद एक यूथ में एक इंटरेस्ट है कुछ काम करने का, बट what I feel it is one of the most important step towards women discrimination. We need to teach women what it is. Every event that I have been to is all about women discrimination, and I feel that I feel proud to be a part of it. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. महिलांच्या बाबतीत जी सातत्याने विषमता दाखवली जाते त्याच्यावरती काम करायला त्याला आवडेल. तुम्ही काय सांगाल नेमकं? मला वाटतं जे रिझर्वेशनची जी सिस्टीम आहे 60% रिझर्वेशन ठेवतात, सो ते कमी करायला पाहिजे, 30 to 40 करायला पाहिजे. कारण असं आहे, कारण जे ओपन कॅटेगरीमधले आहे आणि जे खरंच टॅलेंटेड आहे त्यांना या रिझर्वेशनमुळे जो कॉलेज पाहिजे ते मिळत नाही आणि मग ज्याला नाही मिळायला पाहिजे त्याला ती सीट मिळून जाते रिझर्वेशन. सो ही सिस्टम चेंज. त्याच्यामुळे त्रास काय होतो? सर, ज्याला म्हणजे जो ॲक्च्युली डिझर्विंग आहे त्याला मिळत नाही ना, आणि कास्टमुळे कमी कट ऑफमुळे ज्याला नाही मिळायला पाहिजे त्याला ती सीट मिळते. सो 60चा 30-40 करा, मी म्हणत नाही अख्खंच आहे करा.
जे ओपन कॅटेगरीतले काही मुलं आहेत की त्यांना फी भेटत नाही, किंवा शेतकरी फॅमिलीतले की त्यांची ऐपत नसते, आईबाप तिकडं रात्रंदिवस राबतात, पण पोरांना इथं फी पे करता येत नाही. मग त्या मुलांसाठी काहीतरी गव्हर्नमेंटने करायला पाहिजे की नाही, हा शेतकऱ्याचा मुलगा आहे, मग त्याला त्यानुसार प्रेफरन्सेस मिळाले पाहिजे, त्यानुसार त्याला कॉलेजेस मिळाले पाहिजे. आता कास्टचं रिझर्वेशन फक्त गावापुरतंच मर्यादित ठेवायला पाहिजे. सिटीत मला तरी वाटतं की त्याची गरज नाही राहिली, की जे बॅकवर्ड क्लासचे होते ते ॲक्च्युली त्याच्यातून बाहेर आलेत, पण जे अजूनही गावात आहेत खूपच खरंच खूप कारण काही लोकांकडे जमीन नसतात, की काय लोकांकडे घरही नसतात, ते झोपडीत राहतात ॲक्च्युली. आणि मग अशा लोकांना तुम्ही रिझर्वेशन द्या ना, तसे सर्वे करून त्यांना वर आणलं पाहिजे. खऱ्या गरजूंपर्यंत ते सगळं पोहोचवलं पाहिजे. शिक्षणापासून ते आरक्षणापर्यंत अनेक गोष्टींवरती आत्ता चर्चा सुरू आहे. आणखी काही या सगळ्या तरुणांच्या पण बोलणार आहोत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनात नेमकं काय आहे, कशा अर्थाने ते बदल घडवू इच्छित आहेत. पण भेटूया एका छोट्याशा ब्रेकनंतर.